श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी नमन करून आजच्या संदेशाला सुरुवात करूया. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 स्वामी फोटोपैकी एका फोटोला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, थांब हो, तूच आज तुझं आयुष्य बदलणार आहे. ज्या शत्रूने तुझ्या पाठीत खंजीर खुपसलं असेल आणि आपलेपणाचा देखावा केला, त्याचा खरा चेहरा तुझ्या समोर येणार आहे. कदाचित तुझ्या आयुष्यात तो एक क्षण आता जवळ आला आहे, जो तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. आज तू ज्या परिस्थितीत आहेस, ज्या लोकांनी तुला कमी समजलं, ज्याने तुझ्यावर हसून तुला हरवलेलं समजलं आहे, त्यांना अजून कल्पनाही नाही की तुझ्यात काय बदल होत आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्य बदलण्यासाठी नेहमी वर्ष लागत नाही. कधी कधी फक्त एक निर्णय, एक संधी आणि एक क्षणसुद्धा पुरेसा असतो. आणि तो क्षण आला की परिस्थिती बदलते, नशीब बदलतं आणि कालपर्यंत तुझ्यावर हसणारे लोक आज तुझं उदाहरण देऊ लागतात. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. माझ्या बाळा, आज तुला अपयश दिसत आहे, तुझा संघर्ष दिसत आहे, अडचणी दिसत आहे, पण याच काळात तुझी खरी ताकद तयार होत आहे. ज्याने अंधार सहन केला आहे त्याला प्रकाशाची किंमत कळत असते. ज्यांनी तुला सांगितलं तुझ्याकडून काहीच होणार नाही, त्याचे वाक्य मनावर घेऊ नकोस. तेच वाक्य तुझ्या यशाची आग बनव. कारण उत्तर देण्यासाठी नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी तू पुढे जा. विजय मोठा असेल तर तुझ्या शत्रूचं मन त्याहून मोठं असेल. काल जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, उद्या तेच तुझ्या यशाची चर्चा करतील. म्हणून हार मानू नकोस, खचून जाऊ नकोस. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप कर आणि हा व्हिडिओ 2 जणांना शेअर कर. स्वामी म्हणतात, बाळा, आजूबाजूला कितीही लोक तुझ्यापेक्षा पुढे गेलेली दिसत असतील, कितीही वेळा तुला अपयश मिळत असेल, कितीही लोकांनी तुला कमी लेखलं असेल, तरी एक गोष्ट मनात पक्की ठेव, तुझी कहाणी अजून संपलेली नाही. कारण कधी कधी देव एखाद्या माणसाला जिंकण्याच्या आधी इतका तोडतो, इतका थांबवतो, इतक्या परीक्षा घेतो की जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा त्याला थांबवण्याची ताकद कोणातच राहत नाही. आज तुझ्या संघर्षातून जात आहे ना, तो व्यर्थ नाही जाणार. आजची प्रत्येक रात्र, प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपमान आणि प्रत्येक अपयश तुझ्या उद्या विजयाची किंमत आहे. बाळा, ज्यांनी तुला नाकारलं त्याच्यावर राग करू नकोस. कारण त्यांनी तुला अशी जागा दाखवली जिथून तुला स्वतःची खरी ताकद समजेल. लोकांना तुझा अपयश पटकन दिसत नाही, पण त्या अपयशामध्ये किती वेळा स्वतःला सावरलास, किती वेळा एकट्याने रडला आहेस, किती वेळा सगळं सोडून देण्याचा विचार करून देखील पुन्हा खंबीरपणे उभा राहिला आहेस, हे कोणालाही दिसत नाही. लोक काय म्हणतात याचा विचार करणे बंद कर. लोक आज तुझ्यावर हसतील, उद्या तुझ्यावर टाळ्या वाजवतील. म्हणून लोकांचा विचार करत बसून तू तुझं आयुष्य वाया घालवू नकोस. तुझं आयुष्य अनमोल आहे बाळा. लोकांच्या बोलण्याने तू स्वतःची किंमत कमी करू नकोस. आज ज्याने
तुझी साथ सोडलं आहे. उद्या तेच तुझ्यासोबत येण्यासाठी पस्ताव करणार आहे. कारण तुझ्या पाठीशी साक्षात ब्रह्मनायकाचा आशीर्वाद आहे. तो आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तू व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझा बाळ आहे असे टाईप कर. होय माझ्या बाळा, तू अजूनही हार मानलेला नाहीस. तुला वाटत असलेली भीती आता कायमची निघून जाणार आहे. आता संपूर्ण आयुष्य तुझं बदलून जाणार आहे. कारण तुझ्या पाठीशी तुझी स्वामी आई खंबीरपणे उभी आहे. जो स्वामी आईच्या दिशेने एक पाऊल टाकतो, स्वामी आई त्याच्या दिशेने 100 पावले टाकत असते. म्हणून हार मानू नकोस, खचून जाऊ नकोस. स्वामीवरती, स्वतःवरती विश्वास ठेव आणि कर्म तू करत राहा. कर्माचा फेरा कोणालाही चुकलेला नाही. बाळा, आज ज्याने तुला दुःख दिलं आहे, त्रास दिला आहे, वेदना दिलं आहे, त्यांना त्याची परतफेड व्याजासकट करावे लागणार आहे. तुला अपयश आलं म्हणून तू हार मानू नकोस. आजचा अपयश उद्याची तयारी आहे. बाळा, ज्या संघर्षातून तू आज जात आहेस, उद्या तोच संघर्ष तुला यशाच्या उंच शिखरावर पोचवणार आहे. आणि बघ आता तुझं नशीब, तुझं भाग्य, तुझं आयुष्य, तुझं भविष्य सर्व काही बदलून जाणार आहे. फक्त तू एकच गोष्ट लक्षात ठेव, ज्यांनी तुझ्या वाईट वेळेत साथ सोडले त्यांना परत आयुष्यात स्थान देऊ नकोस. कारण अशी कपटी माणसांना परत आयुष्यात घेणं म्हणजे हा आपलाच मूर्खपणा आहे. त्यांनी एकदा दाखवून दिलं आहे की कोण आपलं आणि कोण परकं. मग तू परत जर अशा व्यक्तींना तुझ्या आयुष्यात घेत असशील तर हा तुझा मूर्खपणा आहे. बाळा, म्हणून एक गोष्ट मनात पक्की ठेव, तुझ्या यशाची कहाणी अजून सुरुवात होत आहे. तुझ्या आयुष्यातील नवीन अध्यायाची पाने आता उघडली जात आहे. जे तुझ्यासाठी बंद दरवाजे होते, त्या कुलपाची चावी आता साक्षात देवानी पाठवले आहे. फक्त त्या दरवाज्यावर आता मध्ये एक पाऊल तुला टाकायचं उशीर आहे. गरज आहे म्हणून, हरलास म्हणून थांबू नकोस. शेवटचा घावसुद्धा यश मिळवून देतो. शेवटचा प्रयत्नसुद्धा यशस्वी करून जातो. म्हणून हार मानू नकोस. विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं लेकरू असे टाईप करा आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, लेकरावर लक्ष देण्यापेक्षा स्वतःवर काम करत राहा. कारण तुझं आयुष्य बदलणारे एका दिवसात दिसेल, पण त्या एका दिवसामागे असंख्य दिवसाची यश सर्वात मोठं उत्तर बनणार आहे. तुझ्या आयुष्यात आता अशी संधी येणार की तू घेतलेला प्रत्येक निर्णय, हाती घेतलेला प्रत्येक काम होणार आहे. आणि तुझ्या आयुष्यात अशी संधी येणार जी तुझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार. फक्त तू हार मानू नकोस. चॅनलला सबस्क्राईब कर आणि शेअर कर. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.